नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही यावर्षी कुठल्या सोयाबीनच्या बॅग वापरणार आहात ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोयाबीनच्या व्हरायटी त्याच्यामधले काही प्रकार म्हणजेच 5 बॅगा आहेत त्या बॅगाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पण कुठली व्हरायटी माहिती असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। आणि सध्या आता पेरणीचं येत आहे जवळ आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तो म्हणजे खत बियाणे असतील, सोयाबीन बॅग असेल, कापूस असेल किंवा जे रब्बी खरीप हंगामातील जे पिके असतील त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट देणार आहोत। आणि त्याचबरोबर सोलार आहे, अनुदान आहे, याच्या व्यतिरिक्त सगळे म्हणजेच शेतकऱ्याच्या निगडीत जी माहिती असेल ते माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या व्हरायटी त्याच्यामधल्या काही 2 ते 5 व्हरायटी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्या व्हरायटी कोणत्या आहेत, त्याच्या बॅगची किंमत किती आहे आणि कुठल्या लोकेशनला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बॅगची किंमत किती आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली बॅग आपण जी बघणार आहोत, जी मॅक्स KDS 992 फुले ध्रुवा सर्टिफाईड बाय सोयाबीन सीड्स, म्हणजेच जी मॅक्स KDS 992। तर KDS 992 हे जे बॅग आहे सोयाबीनची व्हरायटी आहे आणि तिची किंमत 2500 आहे। 2500ची बॅग आहे आणि ह्याची कंपनी आहे ती ग्लेक्निक मॅक्स ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड निलंगा, म्हणजेच लातूर जिल्ह्यामध्ये जो निलंगा तालुका आहे, निलंगा तालुक्यामधली ही कंपनी आहे। KDS 992 फुले ध्रुवा सर्टिफाईड सोयाबीन सीड्स हे असा एक प्रकार आहे। तुम्हाला या सोयाबीनचा सीड्सचा तुम्हाला बॅगचा वगैरे डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल स्क्रीनवरती। प्रत्येक सोयाबीनची डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल की सोयाबीनची किंमत किती, कुठल्या तालुक्यात आहे आणि तिची कंपनी कुठली, ठीक आहे। ही जी KDS 992 2500 किंमत आहे, ठीक आहे। आणि निलंगा लोकेशनला ही बॅग अवेलेबल आहे। त्याचबरोबर दुसरी एक आहे KDS 726 सोयाबीन सीड्स, 3500 रुपये बॅगची किंमत आहे, ठीक आहे। आणि ही पण निलंगेचीच आहे, ठीक आहे। त्यानंतर गोल्ड स्टार KDS 992 सोयाबीन सीड्स, तर ही 1800 रुपयाला बॅग आहे। त्याचबरोबर जी आहे ती लातूरची जी कंपनी आहे, ठीक आहे, लातूरमध्ये ही बॅग आहे। त्याचबरोबर KDS 992 सोयाबीन सीड्स, तर 125 रुपये kg। वेकतुंड हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड जालना, ठीक आहे, जालन्याची ही म्हणजेच कंपनी आहे। तुम्हाला तिथे खुल्ली सोयाबीन भेटेल 125 रुपये kgने, ठीक आहे। त्याचबरोबर रुची आहे 1001 सोयाबीन सीड्स, 3600 रुपये किंमत आहे बॅगची आणि याची लोकेशन आहे नांदेड, ठीक आहे। त्याचबरोबर हे 2-3 बॅग होते, आपण त्या बॅग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। सोयाबीनचे काही अजून व्हरायटी आहेत। MACS 1460 सोयाबीन आहे, ठीक आहे, सहयोग सीड्स म्हणून आहे आणि प्रीमियम क्वालिटीची एक बॅग आहे MACS 1460। त्यानंतर MDS 1001 ही एक आहे, ही सुद्धा रुची कंपनीची आहे। त्याचबरोबर MAUS 725 ही एक आहे, फुले सीड्सची आहे। त्याचबरोबर KDS 992 सोयाबीन ओम साई सीड्स ही सुद्धा बॅग आहे, ठीक आहे। अशा 4-5 बॅग आपण पाहिल्या। तर शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या बॅग माहिती असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। सध्या ह्या अवेलेबल आहेत, पण आपण सध्या अंबाजोगाईमध्ये म्हणजे आपल्या तालुक्याला जाऊन जे आहे ते म्हणजे जे दुकान आहे त्या कंपनी आहे तिथे जाऊन सोयाबीनचे जे प्रकार आहे, जे व्हरायटी आहे तिथे जाऊन आपण चौकशी करणार आहोत आणि तुम्हाला ती माहिती कितीला बॅग आहे, किती किलोची बॅग आहे, याची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त 1-2 शिल्लक व्हरायटी आपण तुम्हाला सांगितले आहेत, जेणेकरून आपल्याला या व्हिडिओपासून सोयाबीनचे जे व्हरायटी आहेत त्याचे आपण एक श्रृंखला तयार करणार आहोत की कोणची बॅग कशी वापरावी, पुन्हा त्यानंतर कमी पाण्यामध्ये येणारी, कमी वेळेत येणारी अशा काही व्हरायटी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार
सोलार असेल किंवा शेतकऱ्यासंदर्भात कुठलीही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक माहिती पाहिली सोयाबीन संदर्भात, आपण व्हिडिओची सुरुवात केली। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून खोलवरती जाऊन चर्चा करणार आहोत सोयाबीन बॅगविषयी, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खत बियाणे संदर्भात सुद्धा, खतासंदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।